नमस्कार सर्वांना. ही ना 1 किलो रेडीमेड कडक बुंदी आहे. ही बुंदी वापरून आज आपण बुंदीचे झटपट लाडू बनवणार आहोत. ही विकत आणलेली बुंदी थोडीशी कडक असते. आपण घरी पाडलेली बुंदी थोडीशी मऊ असते. या बुंदीला मोतीचूर कळी असं देखील म्हटलं जातं. वजनी प्रमाण बरोबर 1 किलो आहे. आता सर्वात आधी आपण बुंदी परातीमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम कडक अशी कुरकुरीत बुंदी या ठिकाणी तयार आहे. आता त्याचे आपण लाडू बांधायला घेणार आहोत. त्यासाठी पातेल्यामध्ये 1 किलो बुंदीसाठी 1 किलो इतकी साखर वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये साखर बुडेल इतपतच पाणी घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 400 ml इतकं पाणी घेतलेलं आहे. आता साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी झारीचा वापर करणार आहोत आणि पूर्णपणे मिश्रणाला उकळी फोडून घ्यायची आहे. गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवून सतत अशा पद्धतीने 5 मिनिटे उकळवत ठेवायचं आहे आणि आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. पाक एकतारी होईपर्यंत सतत अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला पाक असा उकळत आहे. आता एका प्लेटमध्ये घेऊन आपण पाक चेक करून घेणार आहोत. पाक चेक करत असताना पूर्णपणे थंड करून घ्या. त्यानंतरच आपण चेक करून घ्यायचं आहे. अजून आपल्याला एकतारी पाक तयार झालेला नाही. 2 मिनिटासाठी पुन्हा एकदा आपल्याला मिश्रण छानसं ढवळून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा पाक तयार झाला आहे का बघूया. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता परफेक्ट असा एकतारी पाक आपला तयार झालेला आहे. तयार पाकामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं पाणी घालायचं आहे. त्यानंतर सुंठ पूड आणि वेलची पूड मिक्सरमध्ये बारीक करून घातलेले आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी. सुंठ पूडच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी वेलची पावडर देखील वापरू शकता. मी दोन्हीचं समप्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर तयार बुंदी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. पूर्णपणे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 1 तासासाठी आता झाकण लावून बाजूला ठेवून घेणार आहोत, जेणेकरून बुंदी पाक पूर्णपणे शोषून मऊ होईल. हे मिश्रण आता दिसायला जरी पातळ दिसत असेल, पण बुंदीने पाक पूर्णपणे शोषल्यानंतर एकदम परफेक्ट असे आपले कळीचे लाडू तयार होतात. 1 तास मी असंच बाजूला ठेवलं आहे. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आता पाक पूर्णपणे कळ्यांच्यामध्ये मुरला गेलेला आहे. आता झटपट असे लाडू वळायला घेणार आहोत. पुन्हा एकदा मिश्रण पूर्णपणे परतवून घ्यायचं आहे. आता मिश्रण कोमट आहे. हाताला थोडं थोडं तूप लावा आणि लाडू वळायला घ्यायचे आहेत. या ठिकाणी एक टिप्स सांगावीशी वाटते. जर बुंदी जास्त कडक असेल तर पाक थोडा पातळ ठेवा किंवा मिश्रणामध्ये बुंदी जास्त प्रमाणात जास्त वेळ तुम्ही मुरू द्यावी, जेणेकरून एकदम मऊ लुसलुसीत असे लाडू तयार होतील आणि दीर्घकाळ टिकतील. पाक बनवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलं तरी मिश्रणाने छानसं तयार होईल आणि तयार होणारा लाडू आपला एकदम मऊसूत असा तयार होतो. अशा पद्धतीने आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत. एकदम झटपट आणि रुचकर असे मोतीचूर कळीपासून आपण हे भन्नाट असे लाडू तयार केलेले आहेत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.